मिस्टर कानेटकर, कर या. 2 मिनिट हा, येतील ते. चालेल. निशांनी, हे प्लीज बघा, हे help करणार कम आहे. आउट, कम आउट, हा? प्लीज कम आउट. अहो, हेल्प शामी, करतात, बाहेर. हेल्प. हाऊ कॅन यू डू दिस निशांनी? तुम्ही अशा अनोळखी व्यक्तीच्या गाडीत कशा काय बसू शकता? हो पण आय मीन, तुम्ही तुमच्या सेफ्टीचा जराही विचार करत नाहीत का? आय थॉट युअर स्ट्रीट स्मार्ट, बट युल हँडल सिच्युएशन व्हेरी केअरफुली, बट दिस वॉज सो अनएक्सपेक्टेड. 1 मिनिट मिस्टर कानेटकर, मी कुठेही त्या माणसाबरोबर एकटी जात नव्हते. तुमच्यासाठी थांबले होते मी. तुम्हाला हाका पण मारत होते. आणि मला सांगा, तुम्ही माझ्या सोबत असताना मला कसं सेफ नाही वाटणार? हो, तुमच्यावर विश्वास ठेवूनच मी त्या माणसाची हेल्प घेणार होते. त्या दिवशी जेव्हा मंगळसूत्र आणायला आपण मंदिरात गेलो होतो, तेव्हा बघितलं होतं मी तुम्ही माझा जीव कसा वाचवलात ते. आणि मला पूर्णपणे खात्री आहे, यापुढेही माझ्यावर जर का कुठलंही संकट आलं तर तुम्ही मला नक्की वाचवाल. आता मी तुमच्यावर विश्वास ठेवला म्हणून तुम्ही माझ्यावर चिडणार आहात का? ते काही नाही. हे बघा, आता मला काही ऐकायचं नाही. जाऊ द्या, जमीन देऊन टाका, सह्या करून टाका हो तुम्ही. अहो, असे शांत बसू नका तुम्ही. आता गेले काही दिवस दिवे नव्हते, पाणी थांबवलं होतं त्यांनी. मला वाटलं एवढंच करतील. आता दिवे आले, पाणी सुरू झालं, म्हटलं आता थांबले हे लोक. तर आज काहीतरी भलतंच. तुम्हाला धमकी दिली त्यांनी. नाही नाही, आपल्याला ही जमीन नको, देऊन टाकूया त्यांना. मी शांत हो ना, एवढी नको का काळजी करूस? बघ ना माझ्याकडे, काही झालं का मला? नाही ना. अगं सुखरूप आहे ना मी, मग काय एवढं टेन्शन घेतेस? सुखरूप? वाई, तुम्ही असं कशा पायी बोलताय? आता मला सांगा, आज ह्यो माणूस म्हणतोय तर तुम्ही त्याला जमीन द्याल. उद्या कोणतरी येईल आणि म्हणेल तुमचं छप्पर द्या. मग आपण त्यासनी छप्पर देणार आहे का? असं घाबरून कसं चालेल? अगं, घाबरणार नाही तर काय. आज जीवावर बेतलं होतं त्यांच्या. आई, अहो असं काय बी होत नसतं हो. बिल्डर माणसं ही अशीच असतात. त्यासनी तर तेच पाहिजे असते. बघा, वेंकी बी तेच बोलतोय. त्याला बी पटतंय. बरोबर आहे आई. नाही आरती, या बाबतीत मला आईंचंच म्हणणं पडतं. अगं, बाकी कशाही पेक्षा माणसाचा जीव महत्वाचा नाही का? अहो पण वहिनी, अगं वीणा, तुला एक गोष्ट कळत नाहीये का? हे सगळं आपल्याला घाबरवण्यासाठी करतायत ते लोक. आणि समजा आपण घाबरलो आणि सही केली तर त्यांचा हेतू साध्य होईल ना ग. आणि खरं सांगू का तुम्हाला, आपल्या कोणाच्याही जीवाचं काही बरं वाईट करण्याची त्यांच्यात हिंमत आहे असं मला अजिबात वाटत नाही. त्यामुळे काळजी करायचं कारण नाही. अहो, पण म्हणून काय विषाची परीक्षा बघायची का? वाट पाहायची का की आपल्या घरातल्या कोणाला काही होईल? नाही 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 नाही, मला काही ऐकायचं नाहीये. सकाळपासून माझ्या जीवाला घोर लागला होता. डोळा फटफडत होता. मला वाटलंच होतं काहीतरी अघटित घडणार आहे. मी हिला म्हटलं, पण वीणा, अगं वीणा, घड्याळाकडे लक्ष आहे का? किती वाजले बघितलंस का? काय तू आधी निघ बघू. आधीच उशीर झालाय. सांभाळून जाशील ना? हो, जाते मी. 1 मिनिट, हळदी कुंकू लावून जा. घड्याळाकडे लक्ष ठेवायला पाहिजे ग. हं, एक काम करते, थांब. व्यंकी, तू तिला घरी सोडून ये. आई आई असू द्या. भाऊजी असू द्या, असू द्या. हो, सांगा ना हिला. हो आई, जाईन मी. जाईन ती, बरोबर बोलते. तू नको ना काळजी करू लक्ष्मी. नक्की जाशील? आई व्यवस्थित. पोचल्यावर फोन करशील? हो, करते. विसरणार नाहीस ना? नाही. कांटा गेला बघतो पायात. एक मिनिट. होल्ड. निशांनी, जस्ट होल्ड. Are you okay, Miss Janvi? If you don't mind.
ते काय ना अंधार आहे ना, त्यामुळे मला कळलं नाही. मला ना अंधाराची जरा भीतीच वाटते. इट्स ओके मी जान्हवी, तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यायची काहीच गरज नाही. मला असं वाटतंय मिस्टर कानिटकर, आपण उगाच शॉर्टकट घेतला. म्हणजे बघा ना, आपण आता अशा ठिकाणी अडकलोय. तुम्हाला पण बरीच कामं असतील ना परत गेल्यावर. येस, पण ॲक्च्युली आपलं दोघांचे फोन्स बंद आहेत, बॅटरीज आर डेड, आणि इथे जवळपास मला कुठलं गावही दिसत नाही. रात्रभर असं फिरण्यापेक्षा आय फील एका सेफ ठिकाणी थांबलेलं बरं. तरी बरं मी आईला कॉल करून कळवलं नाही. म्हणजे एरवी तिला माझी खूप काळजी असते, पण आज तुम्ही माझ्या बरोबर आहात तर तिला अजिबातच माझी काळजी नाही आहे. मिस्टर कानिटकर, तिथे ना बहुतेक बसायला जागा आहे. आपण जाऊयात का तिथे? ओके, चला. हे बघा इथे बसूयात. इथे हो या, बसा, छान वाटतंय. ओके. किती गारठा पडलाय ना, असं वाटतच नाहीये उन्हाळा सुरू आहे. हां, ती ॲक्च्युली झाडी आहेत ना आसपास, त्यामुळे असं वाटत असेल. एक मिनिट. तुम्ही हे घेऊ शकता. मिस्टर कानिटकर, हो कशाला? आय एम जस्ट वेट. थँक्यू. आता जर का इथे एक चूल असती ना तर मी मस्त काहीतरी बनवलं असतं. पिठलं भाकरी, तुम्हाला आवडते पिठलं भाकरी? मला तुझ्या हातचं सगळं आवडतं. भेटली तू पुन्हा, कानवी भासली तू मला सांगना. शब्द ना बोलले बोलके हे उसासे मोक्या भावना. काहे होते असे आज माझ्या मना, ते तुझ्या सोबती एकटा मी पुन्हा. कासे गुंतणे ठाव नाही कोणा, कोणता खेळ हा कोणत्या या खोडा. तू तिथे मी इथे, अंतरे नातरे का दुरावा नवा. भेटली तू पुन्हा, पाहिले मी तुला आज माझ्या वेना.